झी 24 तास एक पाऊल पुढे. वी आर ऑन. आता होऊन जाऊ द्या हा अमोल पालेकर दिग्दर्शित धम्माल कॉमेडी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मराठीतली भली मोठी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल यात शंकाच नाही. चला तर मग हे मनोरंजन कशा प्रकारचं असणार आहे जाणून घेऊयात या धम्माल टीम कडूनच. अगं 42 जणींपैकी 32 जणींनी तुझ्या या मदनाच्या बाणाला नाकारलं ना. परवा टिळकांची मुलगी बघितली, ती पसंत नाही का पडली? पोहे कार्यक्रम आज 45 ना गळ्यात बांधणार बघते. एकापेक्षा एक कलावंतांची भली मोठी फौज घेऊन अमोल पालेकर वी आर ऑन आता होऊन जाऊ द्या हा सिनेमा घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येतात. आता आपल्या सोबत कॅप्टन ऑफ द शिप आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. अमोलजी, सगळ्यात आधी तर खूप वेगळा सिनेमा आहे, कुठेतरी निखळ कॉमेडी असा सिनेमा आहे आणि तुमच्या स्टाईलचा सिनेमा आहे असं म्हणू शकतो. अगदी जरूर. म्हणजे माझी जी एक ओळख लोकांना खूप आजही त्याचा विसर पडलेला नाही. पैसा कमाने के लिए भी पैसा चाहिए, मांगे से ना मिले तो पसीना बहाइए, बहता है जब पसीना तो रुमाल चाहिए, गोलमाल है भाई सब. बासु चॅटर्जींची फिल्म्स, ऋषिकेश मुखर्जींच्या फिल्म्स याच्यामधून असलेली माझी ओळख ही लोकांना जी आजही मोहून टाकते त्या धर्तीचा, त्या घराण्याचा असा हा सिनेमा आहे. सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून एन्जॉय करावा असा सिनेमा आहे. ह्यांचं घोरडं बंद झाल्यामुळे घरात त्यांना शांत झोप लागते. अगं 42 जणींपैकी 32 जणींनी तुझ्या या मदनाच्या बाणाला नाकारलं ना. परवा टिळकांची मुलगी बघितली, ती पसंत नाही का पडली? पोहे कार्यक्रम आज 45 ना गळ्यात बांधणार बघते. मकरंद आपल्या सोबत आहे. मकरंदजी, आम्ही पोस्टर पाहिले पण एक गोष्ट कुठेतरी खटकली की तुम्ही ज्युनियर टीम मध्ये नसून तर सिनियर टीम मध्ये आहात, त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की अरे आपल्याला सिनियर टीम मध्ये टाक. मी वयाने जरी सिनियर नसलो तरी अनुभवाने सिनियर झाल्यासारखं वाटलं. पण काय असतं की एक फार उत्तम पद्धतीच्या दिग्दर्शनामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रयोग करता येतात. तर हाही एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं. आणि त्यातही शांत पद्धतीचा विनोद साकार करण्याची संधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली. एक वेगळा अँगल विनोदाचा या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येतो आणि त्यात आपलाही सहभाग आहे याचा आनंद आहे. संदीप, तुझी एक वेगळी स्टाईल आहे कॉमेडीची आणि लोकांना ती नेहमीच आवडते. पण या सिनेमामध्ये अशोक मामा आहेत, मकरंद आहे किंवा दिलीप प्रभावळकर आहे, ज्यांची एक वेगळी स्टाईल आहे, त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळालं असेल. पण कसं अनुभव? नक्कीच त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं आणि ते सतत मिळतं. म्हणजे आणि फक्त अशोक मामा, दिलीप प्रभावळकर यांच्याकडून नाही तर मकरंद, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, आतिशा नाईक, सुहास परांजपे, समीर, ह्या सगळ्यांकडून मी शिकत असतो. अमोल सर, ती एक खूप उत्सुकता होती की अमोल सरांबरोबर मी काम करतोय. त्यांच्या दिग्दर्शनाखाली, संध्या मॅडमच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी खूप छान स्क्रिप्ट आपल्याला करायला मिळते. कारण खूपदा असं होतं की स्क्रिप्टमध्ये तसं काही नसतं आणि आपल्याला खूपदा इम्प्रोवाईज करायला लागतं. पण खूप छान कॅरेक्टर मला या फिल्ममध्ये, खूप गोड कॅरेक्टर मला करायला मिळालं आहे, विघ्नार्था कीर्तिकर नावाचं. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. समीरदा, वाऱ्यावरची वरात असो किंवा आता नुकतीच हिट ठरत असलेली आंबट गोड ही मालिका असो, कॉमेडी सेन्स तुमचाही खूप वेगळा आहे. पण या टीमसोबत काम करण्याचा तुमचा? नाही, आपण विविध प्रकारचे अभिनय करत असतो. म्हणजे रियालिटी शो असो किंवा इव्हेंट असतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचा विनोद तिकडे करत असतो. रियालिटी शोमध्ये जरासा ओव्हर द टॉप करतो आपण. पण ही फिल्म माझ्यासाठी विशेष यासाठी आहे कारण इथे एक वेगळ्या प्रकारचा विनोद मला करायला मिळाला, जो आत्तापर्यंत मी फारसा कधीच केलेला नव्हता किंवा तो मला अशा चांगल्या प्रकारे येऊ शकतो हेही मला कदाचित माहीत नव्हतं. पण अमोल सरांनी ते इतक्या सुंदर प्रकारे मला सांगितलं की जास्त काही अंगविक्षेप किंवा काही न करता विशिष्ट शब्दांवर जोर देऊन, विशिष्ट पॉजेस घेऊन सुद्धा तेवढाच निखळ विनोद निर्माण होऊ शकतो हे या पिक्चर केल्यानंतर कळलं. असे पिक्चर्स अनेक अमोल सरांचे आधी बघितलेले होते, पण त्याचा एक भाग, त्या प्रकारचा विनोद आता करायला मिळाला हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि
माझ्या मते प्रत्येक ॲक्टरनी अशा प्रकारचा विनोद किंवा असा एक कधीतरी ब्रेक नक्कीच घ्यावा, जेणेकरून तो फार फ्रेश होईल, त्याचा अभिनय फ्रेश होईल. जे मला आता फील होतं की एक वेगळ्या प्रकारचं मी करू शकतो हे मला कळलं. त्यामुळे हा विनोद खरंच माझ्यासाठी फार वेगळा होता आणि मला फार आनंद झाला फिल्म करताना. आज पंचेळी सब आहे ना. संध्याजी, अशोक मामा असो, दिलीप प्रभावळकर असो किंवा एक से बढ़कर एक ॲक्टर्स आहेत या फिल्ममध्ये. एकूणच पोस्टर बघूनच प्रेक्षक चित्रपटगृहात जातील. मला वाटतं काही पब्लिसिटीची ही गरज नाही आहे त्यांना. पण सिनेमाची खरी ताकद म्हणजे स्क्रिप्ट असते किंवा जे संवाद तुम्ही लिहिलेले आहेत. काय सांगा? हे स्क्रिप्ट आणि संवाद कदाचित मला असं वाटतं आता की जमून गेलेली भट्टी आहे की जी कलाकारांनी पडद्यावरती फार उत्तम रीतीने आणली आहे. त्यामुळे स्क्रिप्ट जरी चांगलं आहे असं सगळे म्हणतात, तरी माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की जे काही कलाकारांनी जी धमाल केलेली आहे पडद्यावरती, म्हणजे 2 तास 10 मिनिटं फक्त यायचं, शांत बसायचं आणि धमाल एन्जॉय करायची. म्हणजे आमच्या 4-5 मित्रमैत्रिणींनी आत्ता अलीकडे एक ट्रायल बघितली, तेव्हा ते म्हणले की तुम्ही प्रेक्षागृहामध्ये गाद्या, उषा, सतरंजा अशा जरा खाली ठेवा, म्हणजे लोळालोळ झाली तर लोकांना निदान अशा तऱ्हेचा आहे. तर कदाचित मला असं वाटतं की हा विनोदाचा बाज वेगळा आहे. म्हणजे मठ्ठ विनोद करण्याची गरज नसते. म्हणजे विनोदात सुद्धा जरासा विचार असू शकतो, विनोदात सुद्धा जरासा काहीतरी कोपरखळी म्हणजे भाषेच्या बाबतीत असू शकते किंवा व्यक्तिरेखांमध्येच काहीतरी असू शकतं. तर अशा प्रकारे मला वाटतं सिच्युएशनल कॉमेडी आहे ही मोस्टली, आणि तो बाज जर लोकांना आवडला तसा तर ते भट्टी जमली असं म्हणायला हरकत नाही. सिनेमाचे प्रोमोज सध्या आम्ही पाहिले आहेत, खूप चर्चेत आहेत प्रोमोज. प्रेक्षकांना ह्या सगळ्या इतक्या दिग्गज कलावंतांना मागे उभं राहून प्रत्येकाला त्याची जागा मिळते की नाही याची खात्री बाळगणं आणि त्याच्याच बरोबरीने त्या सगळ्यांना खेळवत ठेवणं हे करण्यासाठी जी जबाबदारी उचलावी लागते ती मी आणि संध्यानी मिळून आम्ही उचलली. मला आठवण पुन्हा तीच होते जुनी. म्हणजे जसं मी उत्पलदा आणि दीनाबेन असं मिळून गोलमालमध्ये रिहर्सल्समध्ये जो धुमाकूळ घालायचो, त्या धुमाकूळ घालत असताना त्याच्यावर नियंत्रण ठेवायला मागे ऋषिकेश मुखर्जी असायचे. तर त्याच पद्धतीने मी त्यांच्याकडून ज्या गोष्टी शिकलो किंवा बासुदांकडून ज्या गोष्टी शिकलो त्याचा वापर मला इथे करायला मिळाला. इथे तर 2-3 नाही, जवळजवळ 23-24 असे सगळे आणि इतके गुणी कलावंत आहेत, इतके हरहुन्नरी आहेत की त्या सगळ्यांना घेऊन एकत्र काम करणं हा एक वेगळा आनंद होता माझ्यासाठी. आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन संध्यानी लिहिलेली ती सिच्युएशन आणि ते संवाद हे आणखी जास्त आपण कसे खुलवू शकतो आणि काही न करता पण अत्यंत सुंदर पद्धतीने हे प्रेक्षकांपर्यंत कसं नेऊ शकतो हे करायचा आनंद मला या सिनेमातून पुन्हा एकदा मिळाला. सिनेमाच्या दरम्यान भरपूर मौज मजा करण्यात आली, धमाल मस्ती झाली, पण हे सगळे कलावंत जे आहेत त्यांना कंट्रोलमध्ये आणण्याचं काम तुम्ही केलं, त्यामुळे हे कुठेतरी कठीण होतं? खरंच कठीण नव्हतं, कारण एकतर हे सगळे कलावंत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्याला आपण खऱ्या अर्थाने प्रोफेशनल म्हणू त्या पद्धतीने. म्हणजे आम्ही हा चित्रपट आम्ही फक्त सूर्यप्रकाशातच शूट केलेला आहे. आम्ही काही कुठचे जास्त लाईट्स वगैरे वापरलेले नाही आहेत. त्यामुळे आम्ही शूटिंगला सुरुवात सकाळी 7 वाजता करायचो आणि संध्याकाळी 5 वाजता पॅकअप व्हायचं. तर आता 7 ते 5 हे जे काम करणं आहे त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची शिस्त पाहिजे. हे सगळे कलावंत 7च्या ठोक्याला आपापल्या भूमिकांसकट तयार होऊन आज काय सीन होणार आहे त्याची सगळी जय्यत तयारी करून तिकडे आलेले असायचे. आणि मग तिकडे आम्ही त्याच्यात आणखी काय काय आपल्याला मजा करता येईल हा शोध सगळे मिळून घ्यायचो. त्यामुळे तिकडे काम करताना केवळ मजा, केवळ फट्टेगिरी, केवळ धमाल हेच झालं. आणि पॅकअप झाल्यानंतर आमचं वेगळं पिकनिक सुरू व्हायचं असं म्हणायला हरकत नाही की सगळे आम्ही एकत्र राहत होतो. त्यामुळे तिकडे असणारी मजा ही आणखी एक वेगळी मजा होती, जी मजा आमच्या पुरती आहे आणि तरी ती आमच्यासाठी खूप खास आहे.
मकरंदा, अनेकदा कॉमेडी सिनेमे केलेत, त्याचबरोबर जरा वेगळे हटके सिनेमेही केलेत, तर या सिनेमामध्ये काय वाटतं, म्हणजे अगदी अशी कॉमेडी जी डोकं बाजूला ठेवून पाहावी अशी कॉमेडी आहे किंवा कशा पद्धतीची? नाही, ही इंटेलिजंट कॉमेडी आहे. नुसतंच डोकं बाजूला ठेवून पाहण्याच्या ऐवजी एक कथासूत्र आहे याला निश्चित असं, आणि कथेला सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे, आणि इतक्या सुविहितपणे ती मांडलेली आहे. त्यामुळे डोकं बाजूला ठेवून ती इलॉजिकल कॉमेडी नाही मुळात. दुसरी गोष्ट, विनोदाचे वेगवेगळे पदर यामध्ये यासाठी येतात की वेगवेगळ्या पिढ्यांची ही गोष्ट आहे. म्हणजे अगदी आताच्या अलीकडच्या काळात 10 वर्षात आपण या ग्लोबलायझेशनच्या टप्प्यात जेव्हा आलोय, त्यावेळी एक नवीन पिढीचा नवीन विनोद पासून ते जुन्या काळात, म्हणजे ज्यांना आपण सिनियर आणि ज्युनियर यांच्यामधला कायमस्वरूपी होणारा वाद, आता तो कम्युनिकेशन गॅप वाढलाय असं मला वाटतं. तर त्यामध्ये एक खुसखुशीत भाष्य आणि त्यांचंही काहीतरी म्हणणं सिनियर्सचं, तर ह्यामुळे वेगवेगळ्या विनोदाची झालर या सिनेमाला तशीही मिळालेली आहे. बायकांचे विनोदही यामध्ये आहेत. त्यामुळे सर्व अर्थाने काय म्हणू आपण त्याला, सर्वंकष असा विनोद या सिनेमात साधला गेला आणि तो इंटेलिजंट विनोद आहे. अगदीच मठ्ठ विनोद नाहीये किंवा यामध्ये द्वयार्थी संवाद नाहीयेत किंवा ज्याला आपण अंगविक्षेपाने हसूया म्हणतो तशाही पद्धतीचा विनोद नाही. एक नितळ आणि निखळ विनोद आहे. आमच्याशी इतके आपुलकीने तुम्ही सगळेजण बोलला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि या सिनेमासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ऑल वी विल से टुगेदर इज वी आर ऑन होऊन जाऊ द्या. झी 24 तास, एक पाऊल पुढे.